सुप्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. पाय कदापि तुझा तो ढळू न देणार, दिवसा भाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. उजव्या हाताला तुझ्या प्रभू सावली आहे तुला, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. ग सा प ग सा नी, सा रे सा प ध प म नी, नी ग रे म ग सा नी, ग सा रे ग म ध प. सर्व संकटात प्रभू करील जीवाचे रक्षण, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन स्तोत्र संहिता याचा 34 अध्याय 5 ते 8 वचन. स्तोत्र संहिता याचा 34 अध्याय 5 ते 8 वचन. देवाकडे मदतीसाठी वळा, तुमचा स्वीकार होईल. लाज वाटून घेऊ नका. या गरीब माणसाने परमेश्वराकडे मदत मागितली आणि परमेश्वराने माझे ऐकले. त्याने माझी सर्व संकटातून मुक्तता केली. परमेश्वराचा दूत त्याच्या भक्तांभोवती छावणी बांधतो. परमेश्वराचा दूत त्यांचे रक्षण करतो व त्यांना संकट मुक्त करतो. परमेश्वराचा अनुभव घ्या आणि तो किती चांगला आहे ते शिका. जो परमेश्वरावर अवलंबून असतो तो खरोखरच सुखी होईल. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. आज आपण सकाळी स्तोत्र अध्याय 34 5 ते 8 वाचन केलेलं आहे आणि या वचनांमध्ये देवाचा प्रिय दास दावीद खूप सुंदर गोष्टी आम्हाला सांगत आहे आणि तो आम्हाला सांगत आहे की आम्ही परमेश्वरावरती कशा प्रकारे आमचा भरोसा, आमचा विश्वास आम्ही करायला पाहिजे. शारीरिक असो, पारिवारिक असो किंवा अनेक प्रकारच्या गोष्टी आमच्या जीवनात असोत, अनेक सामन्यातून आम्ही जात आहोत. परंतु दावीद 5 वचनामध्ये खूप सुंदर गोष्ट या ठिकाणी सांगत आहे की आम्हाला इकडे तिकडे न पाहता
है ना. आम्हाला आमच्या परमेश्वराकडे आमचं मुख करायचं आहे, आमच्या परमेश्वराचा आम्हाला धावा करायचा आहे. आणि म्हणून म्हणत आहे की जितक्यांनी परमेश्वराकडे आपले तोंड केलेले आहे त्यांनी ज्योती प्राप्त केलेला आहे आणि त्यांचा तोंड, त्यांचा मुख कधी काळा झालेला नाही. माझ्या प्रियांनो, आम्ही पाहतो जेव्हा जेव्हा दाविदाने परमेश्वराचा धावा केलेला आहे, जेव्हा जेव्हा दाविदाने परमेश्वराला स्मरण केलेलं आहे, आम्ही पाहतो की त्याच्या जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी, सर्व प्रकारच्या मोठे मोठे संकट देवबाप्पांनी दूर केलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला तो सांगत आहे की परखर देखो, त्याला परखून पहा की देव आमचा परमेश्वर किती भला आणि किती चांगला आहे, है ना. तो कशा प्रकारे परमेश्वरावर तो कशा प्रकारे मनुष्यावर दया करतो, है ना. जो त्याला शरण जातो, जो त्याचा धावा करतो, निश्चितच प्रभू परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकतो. आणि या ठिकाणात माझ्या प्रियांनो, आम्ही या परिस्थितीमध्ये, या जगामध्ये जीवन जगत असताना जर तुम्हाला आणि मला वाटतो की या संकटातून, या वाईट परिस्थितीतून, या आर्थिक परिस्थितीतून, पारिवारिक समस्यातून देवबाप्पाने आम्हाला सोडावं, तर आम्ही आमचा धावा आम्ही परमेश्वराकडे करायला पाहिजे. आम्ही त्याच्याकडे जायला पाहिजे. आम्ही त्याच्या जवळ नतमस्तक व्हायला पाहिजे. आमचे घुटणे त्याच्या जवळ टेकायला पाहिजे. ज्या प्रकाराने दाविदाने परमेश्वराकडे आपले घुटणे टेकलेले आहे आणि तो एकमात्र परमेश्वराला म्हणत आहे की प्रभू तू चांगला आहेस, तू उत्तम आहेस, तू भला आहेस. आणि जो तुला शरण येतो प्रभू, तू त्याच्या जीवनात चांगले कार्य केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आम्ही प्रत्येकाने इकडे तिकडे न पाहता, इकडे तिकडे धावा न करता, या त्या माणसावर, या त्या लोकांवर विश्वास न करण्यापेक्षा आम्ही आमच्या परमेश्वराचा धावा करायला पाहिजे. जर आम्ही आमच्या परमेश्वराचा धावा करतो, त्याच्यामध्ये बनवून राहतो, त्याच्या प्रार्थनेत, विश्वासामध्ये दृढ राहतो आणि निश्चित एक चांगले जीवन जर जगतो, तर तुम्हाला सांगू द्या, प्रभू या जगामध्ये, आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केल्याशिवाय राहणार नाही, महान चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही. आणि तो निश्चितच आमच्या जीवनात महान काम करतो. आणि म्हणून आम्ही त्याचा धावा करायला पाहिजे. आम्ही त्याच्या जवळ जायला पाहिजे, नतमस्तक व्हायला पाहिजे, जेणेकरून तो आमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी, सर्व समस्या, सर्व आजार, सर्व रोग आमच्यापासून दूर करेल आणि या जगामध्ये जीवन जगत असताना खरी शांती तो आम्हाला देईल. म्हणून दावीद ज्या प्रकारे आम्हाला सांगत आहे की तो माझा उद्धार करता, तो माझा पोषण करता आहे, तो माझी काळजी घेणारा परमेश्वर आहे, तशाच प्रकारे आज आपण म्हणूया की हे प्रभू, तू आमचा उद्धार करता, तू आमचा तारणारा, तू आमचा पोषण करता आहेस आणि निश्चितच प्रभू सर्व मार्गात तू आम्हाला सहाय्यक आहेत. या वचनाच्या द्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद करतो, तुझी स्तुती, प्रशंसा आणि महिमा करतो. दाविदाप्रमाणे प्रभू आम्ही तुझ्याजवळ यावं, नतमस्तक व्हावं, तुझ्याकडे आपलं नेत्र करावं प्रभू परमेश्वरा, आणि तुझा धावा आम्ही करावा, जेणेकरून आमच्या सर्व अडी अडचणी, आमच्या समस्या, आमचे आजार, रोग तू दूर करशील आणि आम्हाला आशीर्वादित करशील. आणि प्रभू तुझा गौरव आम्ही करू. तारणाऱ्या येशूच्याच नावात प्रार्थना मागतो, म्हणून ते स्वीकार कर. आमीन. दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.